मलाही स्वप्नात वाटलं नव्हतं असं काही होणार आहे. म्हणजे ज्या दिवशी मोदीजींचा शपथविधी होता त्या दिवशी मी त्या शपथविधीला आपल्याला जायचं म्हणून एक दिवस अगोदर गेलो. 2च दिवसाचे कपडे घेऊन गेलो होतो आणि शपथविधी संध्याकाळचा होता आणि सकाळी 9 वाजता झोपेतच होतो. मला संध्याकाळी जायचं शपथविधीला. 9 वाजता नड्डा साहेबांच्या पीएचा फोन आला आणि तो आमचा त्याचं नाव बरंच आहे, तर त्याचा फोन आला आणि म्हटला की साहब को बात करनी आपसे. तर मला असं वाटलं की आदल्या दिवशी नड्डा साहेबांच्या ऑफिसमधून एक मेसेज सगळ्या खासदारांना आला होता की उद्या शपथविधी झाल्यानंतर सगळ्यांनी माझ्या घरी स्नेहभोजनाला या. म्हणून मला असं वाटलं की जेवढे जमेल तेवढ्या लोकांशी बहुतेक साहेब बोलतायत. तर त्यांनी मला फोन केला, मुरली जी कहाँ हो, पुणे में हो या दिल्ली में हो? नहीं म्हणलं साहेब दिल्ली में हो. तो एक काम करो, असं थोडा पॉज घेतला. मी म्हणलं आता काय मला काय कळलं, म्हणलं एक शक्यतो पॉज घेतलं, म्हणलं काहीतरी गडबड दिसते. तो एक काम करो 11 बजे PM हाऊस आ जाओ, आपको शाम को शपथ लेनी है. मला काही सुधारणा, मी नक्की बघतो की तेच आहेत, आवाज तोच आहे का तेच बोलतायत, मला काही माहित नाही. कारण अपेक्षितच नाही, कारण पहिली वेळ आहे, मी पहिल्यांदा निवडून आपण गेलो आणि पहिल्याच टर्ममध्ये असं काही होत नाही, 100% होत नाही. पण ते मला असं वाटतं की ते सगळं एकूण स्वप्नवत होतं, विश्वासही बसत नव्हता. पण दुसऱ्या बाजूला दडपणही येत होतं की आता मात्र हे काहीतरी वेगळंच चाललंय. आणि मग PM हाऊसला गेलो, तिथं सगळ्यांना एकत्र बोलवलं. मोदीजी आले, आम्हाला सगळ्या जे काही शपथ घेण्यात त्या सगळ्या मंत्र्यांना एकत्र बोलवलं. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, काही सूचना केल्या. तेवढ्या मधल्या वेळात घरच्यांना फोन केला की जमलं जे काही विमान मिळत असेल तर सापडत असेल तर या. आता थोडासा मग त्यांना 9:30ला कळल्यानंतर एक तासाभरात आवरून ते 11:45ला एअरपोर्टला पोहोचले. 11:15चं फ्लाईट त्यांना होतं, ते मिळालं वाटतं. आणि म्हणून ते शपथविधीला आई आणि मुली बायको पोचले. ते पण हा इतकं सगळं अचानक होतं. याचं सगळं सांगायचं की काही विश्वास माझा त्या सगळ्यामधल्या 2-4 तासात मलाच विश्वास बसत नव्हता हे काय चाललं. PM हाऊसला डायरेक्ट एंट्री काय 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 असं एकदम. आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले क्या पुणेकर कैसे हो, म्हणल्यानंतर म्हणलं नक्की एकदम अजून बरं वाटलं की आज यांच्या टीममध्ये आपण काम करणार आहोत आणि संधी मिळतीये. खूप बरं वाटलं. शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होतं आणि